नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार 12 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातच हरभऱ्याच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला जबरदस्त मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात मग काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. पण विनंती आहे मित्रांनो की अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो पुणे. आवक आलेली आहे हरभऱ्याला 43 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6550 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. आवक आलेली आहे हरभऱ्याला 800 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4735 रुपये, सर्वसाधारण दर 4985 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5235 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे कारंजा. हरभऱ्याला आवक आलेली आहे 2500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे कारंजा या ठिकाणी हरभऱ्याला 4740 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5045 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5120 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे आष्टी वर्धा. आवक आलेली आहे हरभऱ्याला 400 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4000 रुपये, सर्वसाधारण दर 4500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5140 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे चिखली. चाफा हरभऱ्याला आवक आलेली आहे 130 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4850 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5200 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर. गरडा हरभऱ्याला आवक आलेली आहे 121 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4900 रुपयाचा, सर्वसाधारण दर 5085 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5185 रुपये. यानंतरचा बाजार समितीचे आहे मालेगाव. काट्या हरभऱ्याला आवक आलेली आहे 36 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 4525, सर्वसाधारण दर मिळाला 5090 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5261 रुपये. शेवटची बाजार समिती आहे बीड. हरभऱ्याला आवक आलेली आहे 8 क्विंटलची. कमीत कमी लाल हरभऱ्याला दर मिळाला 4950 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5094 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5301 रुपया.